हॅलो एव्हरीवन, वीकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ओके, तर मागच्या संडेला वीकली चर्चा झाला नाही कारण की थोडीशी मेडिकल इमर्जन्सी होती, त्यामुळे मी हजर नव्हतो. तर आजच्या या वीकली चर्चामध्ये तुमच्या ज्याही कमेंट्स आहेत आपण त्या कमेंट्सवरती डिस्कशन करू. ठीक आहे, तर काही कमेंट आल्यात माझ्याकडे, मी सॉर्ट आउट केले आहेत, पाहू आपण काय. तर सर्वात पहिले आहे आपल्याकडे व्हेर इज ओके, ठीक आहे. पहा सर, सीईटीचा अभ्यास कसा करू, म्हणजे एका जणांनी विचारलं की बॉ सर सीईटीचा अभ्यास कसा करू. तर पहा, बोर्डमध्ये आणि सीईटी मध्ये काही जास्त फरक नाही आहे ना, 19-20चाच फरक आहे फक्त बोर्डमध्ये आणि सीईटी मध्ये. फक्त सीईटी मध्ये काय थोड्याफार गोष्टी ऍडिशनल आहेत, थोड्याफार गोष्टी जास्त आहेत. तर त्याचा अभ्यास करताना काय, तर सर्वात पहिले तुम्ही बोर्डचा पूर्ण सिलेबस करायचा. आता जसं की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं ट्रिग्नोमेट्री फंक्शन चालू आहे, ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा टोटल बोर्डचं बेसिक करून घ्यायचं. आता बोर्डचं बेसिक केल्यानंतर आपण आपला टाइम मॅनेजमेंट करायचा. टाइम मॅनेजमेंट नुसार आपण आपल्या गोष्टी करू शकतो. जर सीईटीचा अभ्यास करायचा असेल तर कमीत कमी प्रत्येक दिवशी तुम्हाला 1.5 तास प्रत्येक सब्जेक्टसाठी काढावा लागेल, 1 ते 1.5 तास. आता जसं की आपण क्वेश्चन्स घेऊन राहिलो, तर आपल्या क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी किती आहे, तर आपण प्रत्येक म्हणजे एका चॅप्टरचे 100 क्वेश्चन घेऊन राहिलो, तर 100 क्वेश्चन एकाच दिवशी करायचे काय, तर बिलकुल नाही. तर 100 क्वेश्चन 100 रंगाचे आहेत आपले, म्हणजे वेगवेगळे आहेत. तर प्रत्येक क्वेश्चनचा कन्सेप्ट समजून घ्यायचा, तो क्वेश्चन तसा करून पाहायचा, त्या क्वेश्चनशी रिलेटेड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून पाहायचे. आणि नंतर प्रत्येक दिवशी तुम्ही 20-25 असे क्वेश्चन सॉल्व्ह केले. पहा, इथं आपण 15 ते 20 क्वेश्चन घेऊन राहिलो. त्याच्यानंतर जे आहे तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिसमध्ये क्वेश्चन करू शकता. जर काही अडचण असेल कुठे तर मला मेसेज करा, आपण त्या गोष्टीवर बोलू. तर सीईटीचा अभ्यास काय, तर तुम्ही डेली बेसिसमध्ये कन्सिस्टन्सीने जर अभ्यास करसाल तर 100% होते. तर व्यवस्थित आता पहा, सगळ्या गोष्टी वर्षातून प्रत्येक वेळेस येतात, जसे आपले सणवार प्रत्येक वर्षी येतात, सगळ्या गोष्टी प्रत्येक वर्षी येतात. पण आपला जो रिझल्ट असते ना तो एकच वेळेस असते, म्हणजे आपली 12वी जो आहे, आपला सीईटी जो आहे तो एकच वेळेस आहे. तर सगळ्या गोष्टी साईडला ठेवा आणि फक्त अभ्यास करायच्या नादी लागा, बस. तर सीईटीचा अभ्यास, तर वेळेचं मॅनेजमेंट करा. प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाच्या सीईटीला हात लावला गेलाच पाहिजेत, है ना. तर सर, दुसरी कमेंट आहे आपल्याकडे की बुवा सर 2 तास घ्या सीईटी, आमच्याकडे टाइम कमी आहे. ओके, ठीक आहे, या गोष्टी मी मानतो की बुवा तुमच्याकडे वेळ कमी आहे. 2 तास घेऊ शकतो, घेऊ शकत नाही अशातला प्रॉब्लेम नाही आहे. पण विषय कसा आहे, आपले कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. थोडं गोष्टी आपण खाल्ल्या तर त्या व्यवस्थित पचतात, म्हणून आपण कमी घेऊन राहिलो. 2 तास आपण घेऊ केव्हा, जेव्हा तुमचे बोर्डचे एक्झाम खतम होतील. बोर्डचे एक्झाम खतम झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसपासून आपण 2 तासाच्या सिरीजमध्ये उतरू. प्रत्येक दिवशी आपण कमीत कमी एका चॅप्टरचे 50 ते 60 क्वेश्चन एका चॅप्टरचे. म्हणजे आता जो आपला चालू आहे डेली सीईटी, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी जो चालू आहे ना, याच्यामध्ये मी मिनिमम 2000 क्वेश्चन तुमच्या हाती देतो. कमीत कमी 2000 क्वेश्चन तुमच्या हाती 100% देतो. हे 2000 सोडून आपण जेव्हा क्रॅश कोर्स लॉन्च करू, त्याच्यामध्ये 2 तास जर घेतलं, तेव्हा 2000 क्वेश्चन, 2000 प्लस फक्त मॅथमॅटिक्सचे काय 2000 प्लस क्वेश्चन तुमच्या हाती देईन 100%. 2000 आणि 2000 4000 क्वेश्चन तुमच्याकडे राहतात विथ कन्सेप्ट. हे 4000 क्वेश्चन तुम्ही जर व्यवस्थित केले तर 100% तुमची सीईटी होतेच, बिलकुल होते. तर सध्या 2 तास नाही घेऊ शकत, कारण की काय आहे, आपल्याला लॉंग टर्म मध्ये खेळायचं आहे ना, तर जिवार येते 2 तास पाहणं. आणि मेन म्हणजे काय, तर रेकॉर्डेड लेक्चर पाहणं खूप जिवार येते. आता सध्या आमच्याकडे व्यवस्था नाही आहे लाईव्ह जाण्यासाठी. जमलं तर देवाच्या कृपेने 2-3 महिन्यामध्ये येऊन जाईल. तर तिथपर्यंत तुम्ही जे आपलं सध्या चालू आहे एकदम व्यवस्थित करा, दररोज करा, कन्सिस्टन्सीनं करा, 100% तुम्हाला याचा रिझल्ट भेटीनच. ठीक आहे, तर पाहू आपण 2 तासाचा विचार सध्या तरी नाही, पण आपण करू काय, आपण जो आपलं हे घेणार आहोत, काय म्हणतात रे, तुमची एक्झाम झाल्यानंतर, तर तेव्हा आपण 2 तास 100% घेणारच आहोत. ठीक आहे. सर, माझा घरी स्टडी नाही होत आहे. ठीक आहे, तर हा तुमचा घरी अभ्यास होऊन नाही राहिला, तर घरी अभ्यास होत नसेल तर क्लासवर जा, क्लासवरती अभ्यास करा, किंवा मित्राच्या घरी जाऊन अभ्यास करा, मैत्रिणीच्या घरी जाऊन अभ्यास करा, पण अभ्यास करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. घरी होत नसेल तर घरचा काही प्रॉब्लेम असेल तर घरच्याला सांगून द्या की बुवा हा 2-4 महिने राहिले, 2-4 महिने मला व्यवस्थित अभ्यास करू द्या. घरचे बी ऐकतात, अशातला काही भाग नाही आहे. घरी अभ्यास होऊन नाही राहिला हे तर नवीन म्हणजे मोठी गोष्ट आहे म्हणा, घरी अभ्यास व्हायलाच पाहिजेत. तरीही जर काही अडचण असेल किंवा ज्याने हे कमेंट केली सर माझ्या घरी अभ्यास नाही होऊन राहिला, त्यांना मला पर्सनली कॉल करा 8600453316. आपण डिस्कस करू त्या गोष्टीवर की बा का बरं अभ्यास होऊन नाही राहिला.
तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं की बुवा सर घरी अभ्यास होऊन नाही राहिला, पण त्याच्या मागचं रिझन नाही सांगितलं. आणि कसा आहे विषय आहे की बुवा आपल्या खेड्यागावात अशी परिस्थिती आहे की आपले मायबाप वावरात जातात, वावरातून आल्यानंतर काय असते त्याचं असते डोकं खराब होईल है ना, ते एकदम तपाळेल असतात. तपाळेल असले की ते पूर्ण दिवसभराचा राग आपल्यावर काढतात. तर हे एक शोकांतिक आहे म्हणा, हे पॅरेंट्सला समजायला पाहिजेत, हे पालक वर्गाला समजायला पाहिजेत की बुवा आपलं लेकरू काही ना काही करून पाहून राहिलं, अभ्यास करून राहिलं, घेऊन बसेल आहे, काही ना काही चांगलं करून राहिलं, तर त्याला सपोर्ट करा, त्याच्या मागं नका लागू है ना, त्याला मागं नका ओढू. फक्त एवढं एक रिक्वेस्ट आहे बुवा पालक वर्गाली. तर जर काही प्रॉब्लेम असेल बाळा तर मला तू पर्सनली कॉल कर, मी 100% सांगतो. ओके. आणखीन एक कमेंट आहे आपल्याकडे की बुवा सर माझी 12वी झाली, 12वी झाली, मला समजून नाही राहिलं की काय करू, इंजिनिअरिंग करू की फार्मसी करू. ओके ठीक आहे. एक कमेंट होती की बुवा 12वी झाली, मला समजून नाही राहिलं काय करू. तर करिअर गायडन्स है ना, तर करिअर गायडन्स आपल्या घरातला जो मोठा असेल 100% त्याच्याकडून घ्या. कोणीही असो, आपला भाऊ असो, आपली बहीण असो, कोणीही असो, आपल्या घरात जर कोणी शिकलेलं असेल, मोठं असेल, कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरचा मोठा भाऊ असो, बहीण असो, कधीच आपलं बुरं नाही पाहत है ना, आपल्याला तो समोर न्यायचाच प्रयत्न करते. म्हणून सल्ला घ्यायची असेल तर आपल्या घरच्याची घ्यायची. आता इंजिनिअरिंग करू की फार्मसी करू, फक्त का दोनच ऑप्शन थोडी आहेत, लॉट ऑफ ऑप्शन आहेत आपल्याकडे. सर्वात पहिले तर काय, शांत विचार करायचा की बा आपल्याला जमते काय. माझी गोष्ट सांगतो की बुवा मी सर्वात मोठा गधेपणा केलाय की बुवा माझं मॅथमॅटिक्स आधीपासून चांगलं होतं. मला माहित होतं 10वी मध्ये मॅथमॅटिक्स चांगलं होतं, 12वी मध्ये मॅथमॅटिक्स चांगलं होतं. तर मी बीएससी मॅथ आणि एमएससी मॅथ जर केलं असतं आधीच, तर मी आज कुठे असतो. पण मी काय केलं, 12वी झाली, त्यानंतर बीटेक केल्यानंतर मग आणखीन 1-2 वर्ष वाया गमावले. तर हे आधी मला सांगायला कोणी नव्हतं. पहिले विचार करायचा की बुवा आपल्याला चांगलं काय जमते, जे चांगलं जमत असेल त्याच्यामध्ये आपण उतरायचं. कारण की जे व्यवस्थित गोष्टी येतात त्याच्यामध्ये माणूस प्रोग्रेस करू शकतो, ग्रोथ करू शकतो. तर जे तुम्हाला व्यवस्थित येत असेल त्या गोष्टी करा, माझं एक म्हणणं आहे. आणखीन काय म्हणतं, आणखीन कमेंट आहे आपल्याकडे की बुवा सर तुम्ही शॉर्टमध्ये कन्सेप्ट घ्या. बरं ठीक आहे चालते. तर सध्या आपली समजा व्यवस्थित कन्सेप्ट तर चालूच आहेत, पण शॉर्टमध्ये मी कन्सेप्ट घ्यायचा प्रयत्न करतो. कारण की काय असते, प्रत्येक गोष्टीला समजा आता आपल्याकडे मॅट्रायसिसमध्ये ॲडजॉईंट मेथड आहे, तर ॲडजॉईंट मेथड तशीच नाही सॉल्व्ह होत ना. ॲडजॉईंट मेथड एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागते, त्या गोष्टीची एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसला एक वेळ लागते. आणि शॉर्टमध्ये कसं आहे, 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवावा लागते. तर शॉर्टमध्ये त्या गोष्टी काही गोष्टी पॉसिबल नाही आहेत, पण ॲज पर पॉसिबल ज्या गोष्टी होतील त्या गोष्टी मी शॉर्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो, 100% करतो. जर आणखीन काही अडचण असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता, आपण पाहू, त्याच्यावरती विचार करू. पुढची एक कमेंट आहे आपल्याकडे की बुवा सर तुम्ही सीईटी घेऊन राहिले, पण आमच्या इथं तर सीईटीचं शिकवतच नाहीत. ओके ठीक आहे. तर आता मी त्याला काही करू शकत नाही बुवा, तुमच्या क्लासवरती सीईटीचं शिकवतात की नाही शिकवत, तिथं नो चॅलेंज, तिथं आपण हस्तक्षेप करू शकत नाही. पण आपल्या या यूट्यूब चॅनलला तुमचं सीईटीचं व्यवस्थित चालू आहे. जर इथं समजत नसेल तर मला फोन करा. तुम्ही जर आसपासचे असाल तर आपल्या क्लासला तुम्ही येऊन बसले तरी चालतात. फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस निंबाफाटा, फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस तेल्लारा, या कुठल्याही क्लासले तुम्ही येऊन मॅथमॅटिक्सच्या लेक्चरसाठी सीईटीसाठी तुम्ही येऊन बसू शकता. मी 100% तुम्हाला मदत करीन, काहीच लोड नाही आहे. फक्त काय करा, अभ्यास करा. तर ठीक आहे. तर आज आपल्याकडे 4-5च कमेंट होत्या आणि आपण विचार केला होता की बुवा जास्त मोठा व्हिडिओ बनवायचा नाही. तर इम्पॉर्टंट आणखीन एक गोष्ट सांगतो की बुवा तुमच्याकडे वेळ कमी राहिला. आता ऑगस्ट संपून राहिला ऑलमोस्ट. ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम असते. कशाची, तर बोर्डची. म्हणजे 5 महिने तुमच्याकडे बोर्डसाठी आहेत. त्यानंतर फेब्रुवारी झाल्यानंतर एप्रिलमध्ये एक्झाम असते तुमची सीईटीची. म्हणजे अमुमन तुमच्याकडे 7 महिने एवढा वेळ आहे. तर 7 महिन्यामध्ये गोष्टी होतात अशातला काही भाग नाही आहे, भरपूर वेळ आहे. पण काय तर तुम्हाला कन्सिस्टन्सीनं आणि तेवढ्या स्पिरिटनं गोष्टी कराव्या लागतील है ना. तर फोकस करा, लक्ष द्या, अभ्यास करा. काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट वीकली चर्चामध्ये. आपला भारत माता की जय.